पुंडलिका वरदे भारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. टाळ मृदुंग चिपळ्या असा सगळ्यांचा आवाज आला की आपोआपच पावलं वळतात ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरीला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, झेंडा रोविला. असा हा विठ्ठल, विठुराया, माऊली, सखा, पांडुरंग अशा अनेक नावांनी विठ्ठलाला संबोधलं जातं. आता हा विठ्ठल पंढरपुरीला वास्तव्य करणारा. असं म्हटलं जातं एका भक्तासाठी विठ्ठल स्वर्गलोकाचा त्याग करतो आणि पृथ्वी तलावरती येऊन राहतो. आता हा विठ्ठल, त्याचे भक्त किंवा त्याचे संत या लोकांचं नातं काय आहे, तर आपण सुरुवात करूया पुंडलिकापासून. पुंडलिकाला असं म्हटलं जातं की पुंडलिकाने विठ्ठलाला स्वर्ग सोडायला भाग पाडलं. एकदा काय होतं की पुंडलिक आपल्या आईबाबांची सेवा करत असतो. त्याचे आईबाबा अंध असतात. पुंडलिकाचे आईबाबा त्याच्या मांडीवरती झोपलेले असतात आणि पुंडलिक विटेने म्हणजेच ब्रिक, ती ब्रिक गरम करतो आणि त्याच्या आईबाबांचे पाय शेकवत असतो. तर एक श्रीकृष्ण असतो. श्रीकृष्णाला कळतं की अरे हा जो पुंडलिक आहे तो आपल्या आईबाबांची खूप सेवा करतो. तर श्रीकृष्ण विचार करतो आपण पुंडलिकाची एकदा परीक्षा घेऊया. तर श्रीकृष्ण खाली येतो पृथ्वी तलावरती आणि तो दरवाजाच्या इथे येतो. दरवाजाच्या इथे येऊन पुंडलिकाला हाक मारतो. पुंडलिकाला म्हणतो की पुंडलिका, मी तुझ्या भेटीसाठी आलो. पुंडलिक म्हणतो की श्रीकृष्णा, मी माझ्या आईबाबांचे पाय शिकवतो आहे, तर त्याच्यामुळे मी तर आता तुझ्याकडे येऊ शकत नाही, तुला थोडा वेळ थांबावं लागेल. तर श्रीकृष्ण विचार करतो की ठीक आहे, आपण थांबूया थोडा वेळ. काही वेळ होतो. पुन्हा श्रीकृष्ण पुंडलिकाला म्हणतो की विठ्ठल, पुंडलिका, अजून किती वेळ मला तुझी वाट पाहावी लागेल. तर पुंडलिक बोलतो की जोपर्यंत माझे आईबाबा उठत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. आता मात्र श्रीकृष्णाला राग येतो. तर श्रीकृष्ण त्याची परीक्षा घेण्याचं ठरवतो. श्रीकृष्ण काय करतो की एक भुंगा असतो, भ्रमर किंवा फुलांवरती जो भुंगा असतो ना, तो सोडतो आणि तो भुंगा पुंडलिकाच्या पाठीमागे खड्डा करायला सुरुवात करतो किंवा चावायला सुरुवात करतो. पुंडलिकाच्या पाठीतून रक्त यायला सुरुवात होतं. पुंडलिकाला त्रास होत असतो, पण पुंडलिक एकही अवाक्षर किंवा एकही शब्द किंवा अजिबात आवाज करत नाही. कारण
त्याने जर आवाज केला तर त्याचे आईबाबा उठतील. आता हे सगळं पाहून श्रीकृष्णाला खरंच आश्चर्य वाटतं. श्रीकृष्ण विचार करतो की अरे, हा पुंडलिक एक सामान्य माणूस आपल्या आईबाबांची सेवा इतक्या चांगल्या पद्धतीने करतो. आपण याच्यावरती प्रसन्न झालो तर किती बरं होईल. आणि श्रीकृष्ण त्याच्यावरती प्रसन्न होतो. तर श्रीकृष्ण बोलतो की पुंडलिका, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे. तुला काय वरदान पाहिजे ते माग. पण आता मात्र माझे पाय दुखायला लागलेत, मी फार वेळ थांबू शकत नाही हो इथे. तर पुंडलिक काय करतो की त्याच्याकडे जी ब्रिक असते ना किंवा वीट असते ती टाकतो. ती वीट टाकल्याबरोबर ती जाऊन थांबते ती दारापाशी. आणि पुंडलिक त्याला म्हणतो, श्रीकृष्ण तू एक काम कर, तू या विटेवरती उभा राहा, म्हणजे तुझे पाय दुखायचे थांबते. श्रीकृष्णाला हसायला येतं. तो आपल्या त्या विटेवरती उभा राहतो आणि तो आपले हात असतात, जसं आपली आई कशी दारात तुम्हाला जर उशीर झाला तर दाराच्या इथे कमरेवरती हात घेऊन उभी असते, तर तसा श्रीकृष्ण उभा असतो. कालांतराने आईबाबा उठतात. पुंडलिक श्रीकृष्णाच्या इथे जातो आणि श्रीकृष्णाला म्हणतो की श्रीकृष्ण मला माफ कर, पण माझ्या आईबाबांची सेवा मला महत्त्वाची होती, तर त्याच्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. श्रीकृष्ण बोलतो काही हरकत नाही, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मग. तर आता असं म्हटल्यावरती तुम्हाला जर कोणी असं वरदान दिलं असता तर तुम्ही तर भरपूर साऱ्या गोष्टी मागितल्या असत्या. मर्सिडीज मागितली असती, मला 10वीला चांगल्या मार्काने पास कर म्हटलं असतं, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या असत्या. पण पुंडलिक मात्र तसं काहीही करत नाही. तो काय करतो की श्रीकृष्णा तू थोडा वेळ इथे थांब, मला एक गोष्ट तुला द्यायची. तर श्रीकृष्णाला काही कळत नाही, तो आपला थांबतो. पुंडलिक आतमध्ये जातो आणि तो तोडर घेऊन येतो. आता हे तोडर श्रीकृष्णाच्या पायामध्ये अडकवतो आणि श्रीकृष्णाला पुंडलिक म्हणतो की जोपर्यंत हे तोडर तुझ्या पायातून निघत नाही तोपर्यंत तू इथून हलायचं नाही. आता श्रीकृष्णाला मात्र कळतं की ह्याने काय अक्कल लढवली आहे किंवा ह्याने काय युक्ती चालवली आहे. ॲक्च्युली झालेलं असं असतं की श्रीकृष्ण बोलतो की तू हे का केलंस. तर पुंडलिक फक्त एवढंच म्हणतो की जसं मला तुझी गरज आहे या पृथ्वी तलावरती, मला जशी गरज आहे तसंच तुझं नामस्मरण करणारे, तुझी आराधना करणारे, तुझी पूजा करणारे इथे भरपूर सारे लोक आहेत, त्यांनासुद्धा तुझी गरज आहे. तर त्याच्यामुळे तू आता मात्र इथून जाऊ शकत नाही. तर श्रीकृष्ण अजून प्रसन्न होतो आणि श्रीकृष्ण त्याला वरदान देतो की जोपर्यंत माझ्या पायातून हे तोडर निघत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही. असा हा श्रीकृष्ण विटेवरती उभा राहतो, कमरेवरती हात असतात म्हणून त्याला म्हटलं जातं विठ्ठल. पी म्हणजे ज्ञान आणि ठल म्हणजेच देणं, जो ज्ञान देतो असा हा श्रीकृष्णाचाच अवतार विठ्ठल. तर 21 युग करी कटेवर घेऊन उभा, करी कटेवर, कर म्हणजेच हात, कट म्हणजेच कमरेवरती, कमरेवरती हात घेऊन उभा हा विठ्ठल 21 युग इथे उभा आहे. हा आपल्या भक्तांसाठी स्वर्गाचा त्याग करतो आणि या पृथ्वीतलावरती येऊन राहतो असा हा विठ्ठल. आता या विठ्ठलाच्या ज्ञानाचं म्हणजे जसं एखादं मीडियम असतं, माध्यम असतं की आपण एखादं ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोचवतो, तर या विठ्ठलाच्या ज्ञानाचं लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काम करतात ते म्हणजे संत. आता संत म्हटल्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की संत म्हणजे कोण. तर काही जण उत्तर देतील संत म्हणजे जे विठ्ठलाची भक्ती करतात, संत म्हणजे जे विठ्ठलाचं नामस्मरण करतात, पंढरपुरीला जातात, उपास तापास या सगळ्या गोष्टी करतात. तर असं काही नाही आहे. संत म्हणजेच याचा अर्थ विठ्ठलाचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणारे. मग आता तुम्ही विचार करा, शिक्षकसुद्धा संत होणार ना, कारण ते सुद्धा ज्ञान पोचवतात. तर नाही, संत म्हणजेच ज्यांचे विचार महान आहेत, ज्यांचे विचार नॅरो माइंडेड नाही आहेत, ब्रॉड माइंडेड आहेत. म्हणजेच काय, जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो सोयराबाईचं. एक 13व्या शतकातली सोयराबाई. तेव्हा काय म्हणते बघा की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध.
13व्या शतकामध्ये सोयराबाई म्हणते, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. याचाच अर्थ असा की एखादी स्त्री किंवा एखाद्या स्त्रीला जेव्हा मेन्सुरेशन किंवा मासिक धर्म, मासिक पाळ चालू होते, तेव्हा तिला असं म्हटलं जातं की अरे तू देवघरात जायचं नाही किंवा स्वयंपाकघरात जायचं नाही, किचनमध्ये जायचं नाही, कुठल्याही चांगल्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही, तू आता मोठी झाली आहे. तर तिला देवघरात जायला देत नाही, बरोबर. तर अशावेळी सोयराबाई म्हणते की अरे आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ना, पण माझा आत्मा तर पवित्र आहे. म्हणजे की एखाद्या स्त्रीला जेव्हा मासिक पाळी होते, तुम्ही देवघरात जाऊ नका असं का म्हणू शकता, का म्हणता? कारण जोपर्यंत एखाद्या स्त्रीला मासिक धर्म चालू होत नाही तोपर्यंत ती उत्पत्ती करू शकत नाही. आणि मासिक धर्म ही जी क्रिया शरीरामध्ये घडते ती तयार करणारा सुद्धा देव आहे. मग त्या देवाला विटाळ किंवा त्या देवाला वाईट किंवा त्या देवाचा धर्मभ्रष्ट होईल असं आपण कसं म्हणू शकतो? जर हे शरीर देवाने तयार केलं आहे तर देवाला या गोष्टीबद्दल वाईट वाटणार नाही. विचार करा, 13व्या शतकामध्ये ठामपणे लोकांसमोर आपली मतं, आपले विचार लोकांपर्यंत ती मांडते. आपण आज 21व्या शतकामध्ये आहोत. आपण इतक्या ठामपणे लोकांपर्यंत पोचवू शकतो का? आपण आपल्या घरातल्यांना किंवा बाजूच्या लोकांना या सगळ्या गोष्टी सांगू शकतो का? नाही ना. म्हणूनच त्या लोकांना संत म्हटलं जातं. तर असं हे संत जे विठ्ठलाची भक्ती करतात, असा हा विठ्ठल आणि असे हे वारकरी संप्रदाय जे आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरीला जातात. अंकिला मी दास तुझा संत नामदेव. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेव जे की जुबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सेवेची झेपावे पक्षिणे, पिली धावताची धरणी, भुकेले वात्सरावे धेनू हंबरत जावे, वणवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विठ्ठलाला आळवणी करताना किंवा रिक्वेस्ट करताना, याचना करताना त्यांच्या मनाची अवस्था कशी झालेली आहे हे विविध दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजेच उदाहरण, एक्झाम्पल्समधून दिलेली आहे. पहिला जो स्टांजा आहे किंवा पहिलं जो अभंगाचं कडवं आहे, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी याचा अर्थ अग्नीमध्ये किंवा फायर. पडे बाळू, बाळू म्हणजेच लहान मूल. माता धावे कनवाळू, माता म्हणजेच मदर, आई. धावे कनवाळू, ती धावत जाते खूप आर्ततेने किंवा तिला आपल्याला मुलाला वाचवायचं आहे या भावनेने ती धावत जाते, टू रन. अग्नीमध्ये पडे बाळू, माता धावे कनवाळू याचाच अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या आईचं लहान मूल आगीमध्ये पडतं तेव्हा ती आई कुठलाही विचार न करता, पाठचा पुढचा विचार न करता ती सरळ त्या आगीमध्ये उडी टाकते आणि आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते. तर इथे संत नामदेव असं म्हणतात की हे विठ्ठला, माझ्यासुद्धा मनाची अवस्था तशीच झाली आहे. ज्या पद्धतीने त्या आईची अवस्था झाली आहे, तिच्या मनाची जी अवस्था आहे तशीच माझीही सुद्धा अवस्था झालेली आहे. आणि जोपर्यंत तुझं दर्शन होत नाही तोपर्यंत माझं मन तुझ्या दर्शनासाठी तळमळत राहणार आहे. दुसरा स्टांजा, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा धावे, तसंच धावतो आहे. माझिया काजा, इथे काजा याचा अर्थ कर्म किंवा काम. अंकिला मी दास तुझा, मी तुझा दास, सर्वंट, नोकर आहे.
संत नामदेव इथे म्हणत आहेत की वरील जो स्टांजा आहे त्या स्टांजाला किंवा त्या कडव्याला उद्देशून असं आहे की जसं त्या आईचं लहान मूल आगीमध्ये पडतं आणि ती आई धावत जाते, त्याच पद्धतीने हे विठ्ठला तुझ्या दर्शनासाठी माझं मन व्याकुळ झालं आहे, मी रेस्टलेस झालो आहे. जसं आपल्याला तहान लागल्यावरती आपण रेस्टलेस होतो किंवा आपण तहानलेले होतो, तर तसंच तुझ्या दर्शनासाठी माझं मन व्याकुळ झालं आहे आणि मी तुझा दास आहे, मी तुझा सर्वंट आहे, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझं दर्शन दे. बघा, पहिला स्टांजा आणि दुसरा स्टांजा या दोघांचा अर्थ कंबाईन आपण इथे घेऊ शकतो किंवा दोन्ही स्टांजा आपण इथे एकत्र करू शकतो. मग आता या दोन स्टांजांचा अर्थ कसा होईल? अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. आगीमध्ये आईचं लहान मूल पडल्यावरती आई धावत जाते आणि त्या लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. तसंच हे विठ्ठला माझ्या मनाची अवस्था झाली आहे, मी तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे, रेस्टलेस झालो आहे. जोपर्यंत मला तुझं दर्शन होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. मी तुझा दास आहे, मी तुझा सर्वंट आहे, मी तुझा नोकर आहे, मी तुझा गुलाम आहे. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुझं दर्शन घडवायचं आहे. पुढच्या ओळीकडे जाऊया. सेवेची झेपावे पक्षिणी, पिली धरता पडताची धरणी. पुढच्या ओळीकडे जाऊया. सेवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. जसं सेवेची झेपावे पक्षिणी म्हणजे ती पक्षी जेव्हा झेपवते म्हणजे उडी मारते. पिली पडताच धरणी, पिली म्हणजेच पिल्लं, पक्ष्यांची पिल्लं. पडताचं धरणी, पडताचं म्हणजे खाली पडणं, धरणी म्हणजेच अर्थ, जमिनीवर. ज्या पद्धतीने पक्षिणीचं मूल किंवा छोटंसं पिल्लू जेव्हा घरट्यातून खाली पडत असतं आणि हे पक्षिणीच्या लक्षात येतं, तेव्हा ती पक्षी ताबडतोब उडत जाऊन किंवा उडी मारून त्या पक्ष्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतं. भुकेले वत्सरावे जावे, भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे. ज्या पद्धतीने भुकेले वत्सरावे, वत्सरावे म्हणजेच काय? गाईचं वासरू, पिल्लू, पाडस ज्याला आपण म्हणतो. धेनू हंबरत धावे, धेनू म्हणजेच गाय, हंबरत म्हणजे हंबरणं, ओरडणं, धावे म्हणजे टू रन. ज्या पद्धतीने जर गाईचं लहान वासरू भुकेलेलं असेल तर ती गाय धावत जाते आणि त्या वासराला आपलं दूध पाजते. वणवा लागलासे वणी, वनवा लागलासे वनी, पाडस चिंतत हरणी. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. याचाच अर्थ असा आहे, वणवा म्हणजेच जसं जंगलामध्ये आग लागते, वणवा पेटतो. वनी, वनी म्हणजे जंगल. पाडस चिंतित हरणी, पाडस म्हणजेच काय? तर हरणाचं जे छोटं पिल्लू असतं त्याला मराठीमध्ये पाडस असं म्हटलं जातं. जर वनामध्ये वणवा लागला तर हरिण हे चिंतेमध्ये असतं की अरे आपलं पिल्लू जर तिथे अडकलं तर त्या पिल्लाला वाचवायचं कसं. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा म्हणे म्हणजेच काय? संत नामदेव महाराज म्हणत आहेत. मेघा जैसा, मेघ म्हणजेच काय? क्लाउड किंवा ढग. जैसा म्हणजेच तसं, सिमिलर. विनवितो, विनवितो म्हणजेच रिक्वेस्ट. चातक तैसा, चातक म्हणजे हा पक्षी आहे, बर्ड आहे. ओके, तर आता इथे काय म्हटलं आहे? नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. जसं चातक पक्षी ढगाकडे वाट पाहत असतं की कधी ढगातून पाणी पडतंय आणि तो पाण्याचा थेंब माझ्या मुखामध्ये पडेल आणि माझी तहान शांत होईल. तर इथे बघा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. ठीक आहे, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे जे तीन खालचे जे चार स्टांजा आहेत, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे जे स्टांजा आहेत किंवा ही जी कडवी आहे, तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिले आहेत. तर आता बघा, तिसरा स्टांजा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. तिसरा जो स्टांजा आहे, सेवेची झेपावे पक्षी, पिली पडताची धरणी.
इथे पक्षिणीचं एका बर्डचं एक्झाम्पल दिलं आहे. ज्या पद्धतीने पक्षिणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडतं तेव्हा ती पक्षीण धावत जाऊन आपल्या पिल्लाला वाचवते. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत जावे. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत जावे. जसं एखाद्या गाईचं लहान पाडस किंवा वासरू भुकेलेलं असेल तर ती गाय धावत जाते आणि त्या वासराला दूध पाजते. वणवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी. हरिणीचं पिल्लू जर जंगलामध्ये अडकलेलं असेल आणि वनवा लागला असेल तर ती हरिण चिंतित होते. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. जसं चातक पक्षी मेघाकडे किंवा ढगांकडे वाट पाहत बसतो की कधी पाऊस पडणार. बघा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. तिसऱ्यामध्ये पक्षिणीचं एक्झाम्पल दिलं आहे, उदाहरण दिलं आहे. चौथ्यामध्ये गाईचं उदाहरण दिलं आहे. पाचव्यामध्ये हरिणीचं उदाहरण दिलं आहे आणि सहाव्यामध्ये चातक पक्षाचं उदाहरण दिलं आहे. तर या एक्झाम्पल्समधून संत नामदेवांनी त्यांच्या मनाची अवस्था कशी झाली आहे ते इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजेच काय? मी तुझा नोकर आहे, मी तुझा दास आहे, मी तुझा दास झालो आहे. तर या दासाला, या नोकराला किंवा या भक्ताला जोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन होत नाही तोपर्यंत माझं मन व्याकुळ होतं आहे. आता हे व्याकुळ कसं झालं आहे तर या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आईचं उदाहरण दिलं आहे, पक्षिणीचं उदाहरण दिलेलं आहे, हरणाचं उदाहरण दिलेलं आहे, गाईचं उदाहरण दिलेलं आहे आणि शेवटी त्याने चातक पक्षाचं उदाहरण दिलं आहे. या उदाहरणातून संत नामदेवांनी आपल्या मनाची अवस्था इथे सांगितलेली आहे. धन्यवाद.